राज्यामध्ये सुरू असलेला जो सावळा गोंधळ आहे आणि सत्ताधारी पक्षांच्या गुंडगिरीच्या माध्यमातून पत्रकारांचा आवाज दाबणे. आता गेल्या शुक्रवारी आपण पुण्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि त्यांच्या सहकार्याकडून झालेला हल्ला आपण पाहिला की सत्ताधारी मंडळी त्यांच्या विरोधात दुकान करणं, त्यांच्या विरोधात बोलणं हे किती घातक बनलंय. निखिल वागळेच्या गाडीवर हल्ला केला एवढंच नव्हे तर त्यांचा खून करण्याचा प्रयत्न, त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न हा नादान भाजपच्या नेत्यांनी. या घटनेचा निषेध करणं हे आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. विरोधी पक्षाची बाजू ही जनतेपुढे घेण्याचा प्रयत्न करतात आणि हेच शल्य सत्ताधारी पक्षाला झोंबू लागलंय. त्याचा परिपाक गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर, त्यांच्यावर होणारे हल्ले आणि पत्रकारांवर होणारे हल्ले लक्षात घेता आपण सर्वांनी याचा एकत्रित निषेध करणं गरजेचं आहे. यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलो. मी सर्व संघटनांच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. या निषेधाच्या कार्यक्रमाकरिता आपल्याकडे काही ट्रेड युनियनचे नेते आहेत, जनवादी महिला संघटनेचे नेते आहेत, नाका कामगारांचे नेते आहेत. मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की पत्रकारांप्रती आपण जी सहानुभूती व्यक्त केली त्याबद्दल मनापासून सुरुवातीला तुम्हाला धन्यवाद देतो. ते नेते जे आहेत विवेक मेंटोरो याला विनंती करतो की आपण 2 मिनिटात आपलं मार्गदर्शन करा. साथियों, मैं सिर्फ CITU की तरफ से नहीं बोल रहा हूँ. CITU महाराष्ट्र राज्य कमेटी का मैं एक सचिव हूँ, मगर साथ साथ में जो महाराष्ट्र का एक कामगार कर्मचारी संगठन संयुक्त कृति समिति महाराष्ट्र, इसमें सिर्फ CITU है ऐसा नहीं है. CITU एक घटक है. CITU के साथ में INTUC है, ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस है, NTUI है, हिंद मजदूर सभा है, राज्य सरकारी कर्मचारी महासंघ है, शिक्षक संगठन है, बैंक कर्मचारी है, बीमा कर्मचारी है. मैं सभी संगठन का नाम नहीं लूंगा मगर आप समझ सकते हैं कि एक यूनियन छोड़ के बाकी महाराष्ट्र के तमाम कामगार संगठन इस कामगार कर्मचारी संगठन संयुक्त कृति समिति के घटक हैं. कामगार संगठन संयुक्त कृति समिति की तरफ से बहुत ही बड़े शब्द में मैं निषेध करता हूँ. तमाम कामगार संगठन की तरफ से इसका निषेध है. और जिन्होंने हल्ला किया है उनको हम बताना चाहते हैं कि तमाम यूनियंस की तरफ से इन लाखों कामगार, लाखों मतदाताओं को ये पहुंचने वाली है. और 16 तारीख को यहाँ पर आज़ाद मैदान पर एक सभा होगी. पूरे मुंबई के और महाराष्ट्र के काफ़ी मजदूर यहाँ पर आ जाएंगे. तो उस सभा में ये जो घटना हुई है उसका निषेध किया जाएगा. उसका निषेध का जवाब है वहाँ पर मौजूद किया जाएगा. मैं ज़्यादा समय आपका नहीं लेता हूँ, मगर मैं ये कहूँगा कि ये लड़ाई जो है जनवाद की लड़ाई, इसमें मजदूर वर्ग और मजदूर संगठन जरूर आपके साथ है. आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. धन्यवाद. नाका कामगार संगठन और जनवादी हॉकर सभा पीरीवाला का जो संगठन का अंदर जो निखिल वागले जी लगातार हमारा जो समस्या को ऊपर लगातार वारंवार वो लिखने का काम कर रहा था. जो सामान्य लोगों को शहरों के अंदर कैसे जिंदगी होता है, ऐसा लोगों को ऊपर सामान्य मजदूर और जन विरोधी जो लोगों का विरोधी वालों को दबाना, उसको ऊपर आवाज बंद करना, इस तरह से जो कदम पहले भी हम लोग कई लोगों को देखा गया. आज पुणे में अक्षरशः एक सवाल बहुत बड़ा है, घटना आज समस्या सामने आ रहा है. इसको ऊपर आने वाला दिन में ये इस तरह से एक बड़ा पैमाने में अलग अलग विभाग में हम लोग जो कार्यक्रम ले रहे हैं. अभी मरोड़ में कल शाम को जो कार्यक्रम है अंधेरी में होने वाला है. तमाम विभाग में स्टेशन की तरफ से जो कार्यक्रम होने वाला है, हम बड़ा पैमाने में अंदर ये सरकार का जो नीति है, जो विरोध करने वालों को हत्या करना, हमला करना, हमला में भी डरता नहीं, पूरा गाड़ी तोड़ने के टाइम में भी जो लक्ष्य में जाके हमारा जो बात करने का जो हिम्मत रखा,
वो हमको आने वाला दिन में इस तरह से जो प्रेस के ऊपर हमला और सामान्य जनता के ऊपर जो हमला है इसका कड़ा निंदा कर रहा हूँ। ऐसा ताकत के खिलाफ आने वाले दिन में फेरी वाला और जो कंस्ट्रक्शन वर्कर है, जो नाका कामगार है, वो भी पूरी तरह से निखिल वाघेले जी का साथ में खड़ा रहते हैं, ये आश्वासन देता हूँ। धन्यवाद। आपण इथे जे निखिल वाघेलेवर झालेले जे हमले आहेत त्याच्या विरोधात आपण उभे आहोत। कितीही जर या बीजेपीच्या डायरेक्टली बीजेपीच्या लोकांच्या त्यांचे झेंडे बरोबर त्या लोकांनी हमले केलेले आहेत। त्यांनी महिलांना सोडलं नाही, महिलांना सुद्धा जे वाचवलं त्या महिलांना मारलेलं आहे। आणि हे जे करत आहेत हे आपण म्हणू की आपण ह्यांना काय म्हणायचं, एक शब्द त्याला एक वाईट शब्द पण बोलू शकत नाही मी इथे। त्या निर्लज्जपणे ह्यांचा आपण इथे निषेध करण्यासाठी इथे उभे आहोत। आणि हे म्हणत असतील की आपण असं कुणालाही मारलंय, कुणालाही काय केलं तर हे काय गप्पा बसतील असं बसू शकत नाहीये। मला आठवते की 89ला मी जेव्हा नवीन संघटनेत आले तेव्हा ह्या महानगरमध्ये निखिल वाघेले तेव्हाही हमला झाला, तेव्हा आमच्यावर दगडं पडलेली होती। तर निखिल वाघेले तेव्हाही उभा होता, आजही उभा आहे आणि पुढे उभे राहणार। आपण सगळे त्यांच्या पाठीशी राहू। आज कोणते पत्रकार आहेत आपल्या बरोबर बोलणारे? सगळे मोदींनी खरेदी केलेले, सगळं बीजेपीवाल्यांनी खरेदी केले, जे पत्रकार भाऊ बहीण आपल्या बरोबर आहे त्यांच्या पाठीशी जनवादी महिला संघटना आणि आपण सगळे उभे आहोत त्यांना पाठिंबा देण्यासाठी। आणि आपण हेच म्हणू की सभी पत्रकार भाइयों बहनों, आप आगे बढ़िए, हम आपके साथ में हैं। आज आपके सामने सेंट्रल की तरफ से हम डॉक्टर विवेक पोर्टर ने कहा है, निखिल जी के साथ मेरा बहुत बड़ा संबंध है। तो महानगर के ऊपर जो हमला हुआ था, डॉक्टर ज्योति बसु यहाँ मुंबई के अंदर आए थे, उस वक्त हमने शिवाजी पार्क के अंदर बहुत बड़ा निषेध किया था। अभी जो सवाल है हमारे सामने का, जो बीजेपी के जो लोग मुद्दा है, जो ऐसे पत्रकार है विरोधी पार्टी से जनता की तरफ से निकले, तो उनको हमला करना, उनका आवाज खत्म करने का कोशिश करना। लेकिन ये फैसिज्म जो है अभी, इनको करने को हम नहीं देंगे और हिम्मत से खड़े रहेंगे और पत्रकार हमारे साथ खड़े रहेंगे तो तमाम ट्रेड यूनियंस और आपके साथ खड़े रहेगी और उनका आवाज हम दबाने का कोशिश करेंगे। एक बार मैं मेरा दोस्तों को खत्म करना। धन्यवाद। मराठी जे काही चाललेलं आहे इथे दररोज मी जेव्हा ऑफिसला येते पत्रकार संघात आझाद मैदानामध्ये वेगवेगळे प्रश्न घेऊन लोक तिथे राहिलेले असतात। तिथे अंगणवाडी शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, कामगार आहेत, कोण नाही, सगळ्यांचे प्रश्न तिथे आहेत आणि ते लोकांची पुस्तक दाबी करतात आणि बाकीच्या विरोधी नेत्यांना सुद्धा ताटाखालची मागणी करून ठेवलेली आहे। जे चाललेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये, पूर्वीचा महाराष्ट्र आता राहिला नाही, त्यांनी महाराष्ट्राचा बिहार करून टाकलेला आहे। त्यामुळे त्यांचा सक्त विरोध करता आला पाहिजे आपल्याला। आपण सगळ्यांनी एकजुटीने हा सगळा विरोध केला पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे की आपली लोकशाही, त्यांना लोकशाहीची तोडमोड करून टाकायची आहे। तर आपण लोकशाही जतन करून ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य असेल आणि त्यासाठी पत्रकारांनी एकजुटीने राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। हम सब एक हो, पत्रकार एकजुटीचा बंधू आणि भगिनींनो, हे आंदोलन जे आहे आजचं निखिल वाघेले सर यांच्यावर झालेला जो हल्ला आहे, याच्यापूर्वी सुद्धा जे झालेले हल्ले जे आहेत ते पाहता याच ठिकाणी आपण मागच्या वेळी या ठिकाणी आंदोलन केलं होतं। ही आंदोलनाची ही तिसरी घटना आहे। रत्नागिरीमध्ये भर दिवसा पत्रकार वारीचे याला यांचा खून करण्यात आला, त्यांना मारण्यात आलं। अशा घटना मुंबईसह पूर्ण देशभर घडत आहेत आणि पत्रकारांचे हल्ले जे आहेत ते दिवसेंदिवस भयानक पद्धतीने वाढत आहेत। आणि हे जे होणारे हल्ले आहेत, या हल्ल्याला रोखण्यासाठी केवळ पत्रकारच नाही तर आपल्यासोबत कामगार संघटना आणि जे लोक लोकशाही मानतात, जे संविधान मानतात, ज्यांचा संविधानावरती, लोकशाहीवरती त्यांचा विश्वास आहे, असे घटक सुद्धा
आपल्यासोबत लढण्यास तयार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आज किती पत्रकार यांच्या नोकऱ्या गेल्या आणि किती वर्तमानपत्र आणि अनेक ठिकाणी अवस्था काय आहे. हे असताना यूट्यूब आणि वेब पोर्टल याच्या माध्यमातून सुद्धा आज आपले पत्रकार जे आहेत ते खंबीरपणे भूमिका घेतात, लढतात. जे भूमिका घेत आहेत त्यांच्यावरती हल्ले होत आहेत आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या संघटना एकत्र येऊन या भूमिकेवरती ठाम आहेत की लोकशाहीमध्ये आमचा लिहिण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार कुठल्याही सरकारने, कुठल्याही पक्षाचं सरकार असू देत, या ठिकाणी कोणी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही. सरकार भाजपाचा असो, काँग्रेसचा असो, नाही तर कम्युनिस्टांचा असो, प्रश्न इतकाच आहे, जे सरकार लोकशाही आणि पत्रकारांच्या आणि बोलण्याच्या, लिहिण्याच्या आणि कलेच्या माध्यमावरती जे हल्ला करतील त्याच्यावर हे सगळे पत्रकार, सगळे कलाकार आणि इथली जनता नक्कीच लढा देईल आणि त्याच लढ्याचा हा भाग म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे पत्रकार एकत्र आलो आहोत. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. येणाऱ्या काळात पुन्हा ही लढाई अधिक तीव्र करण्यासाठी सगळ्या पत्रकारांनी एकत्र राहावं आणि लढत राहावं. इतकंच बोलून मी थांबतो. मित्र, खरं तर आपल्याला कणा आहे हे आपण आज दाखवून देतोय ही सगळ्यात महत्वाची आजची. आजच्या सगळ्या एकूण वातावरणामध्ये कणे मोडून पडत आहे. लोक नीट उभे राहत नाहीयेत, नीट बोलत नाहीयेत, व्यक्त होत नाहीयेत, अनेकांचे घुसमटी होत आहेत आणि अशा वातावरणामध्ये आपण आज इथे निषेध करतोय. मला असं वाटतं की हा खूप महत्वाची गोष्ट आहे आणि महत्वाची सुरुवात आहे. सगळेच वाकणारे नाही आहेत, सगळेच वळवळणारे नाही आहेत. काही लोक उभं राहून बोलणार. हा लढा आपण अनेक वर्ष इथे लढतो. एकट्या निखिल वागळेंचा प्रश्न नाही. निखिल वागळेंच्या निमित्ताने आपण हा निषेध करतो. पण आज ही सगळीच अवस्था जी आहे ही एकूण माध्यमांची झालेलीच आहे, विरोध करणाऱ्यांची झालेली आहे. कुठलाही निषेधाचा सूर उमटता कामा नये. कुठलीही गोष्ट आमच्या विरोधात कोणी बोलू नये अशा पद्धतीची एक हुकुमशाही या देशामध्ये आणली जाते. इथे राजकीयच सगळ्या गोष्टी चालतात. राजकारणापासून आपण कोणीच अलग नाही आहोत. आपण सगळ्यांनीच राजकारण या महाराष्ट्राचं पाहिलेलं आहे. आज हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून बोलताना आपल्याला खरंच ते पुरोगामी आहे का याचा प्रश्न पडतो. सुरुवात होते याचं मला खूप बरं वाटतं. मी आमच्या काही दिल्लीतल्या पत्रकार मित्रांशी बोलत होतो. तिथले लोक समजून घेत होते. त्यांना मी तेच सांगितलं की आज पत्रकार संघाच्या वतीने आणि आम्ही सगळ्या संस्था संघटनांच्या वतीने इथे निषेध करतोय आणि हे मुंबईतनं महाराष्ट्रातनं पहिलं पाऊल आहे. याचं मला खूप बरं वाटतं. हा ज्या पद्धतीचा प्रकार हा पुण्यात झाला, ही पद्धत केवळ पत्रकारापुरती नाही आहे, तर या पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने त्याची मुस्कटदाबी होणार आहे याचं एक द्योतक आहे. आणि म्हणून आपला आवाज, आपला अधिकार शाबूत ठेवायचा असेल तर नाकावर लोक उठले पाहिजे. एवढं पत्रकार संघटना नव्हे तर चांगलं आहे की सगळ्या संघटना इथे आलेल्या आहेत. या सगळ्या संघटना यांनी सगळ्यांनी मला असं वाटतं की आपापल्या भागात पण हे करावं. कारण आज सर्वसामान्य माणूस जो आहे तो कुठेतरी त्याला असं वाटतं की काय होतंय, कोण बोलायला आहे की नाही. आणि म्हणूनच एखादा माणूस जरी बोलला तरी त्या 100 लोकांना एक दिलासा मिळणार. त्या 100 लोकांना असं वाटणार आहे नाही कोणीतरी आहे जे हे बोलतंय. आपण एक तो हिटलरचा एक फोटो खूप प्रसिद्ध आहे. त्या फोटोमध्ये जेव्हा ते युद्ध नौका होती त्याचं लोकार्पण करायचं होतं आणि ते लोकार्पण करताना सगळे सैनिक जे होते ते हिटलरचा जयजयकार करत होते. ते हात वर करून त्याच्या घोषणा देत होते. पण त्यातला एकच माणूस होता ज्याने हात बांधून उभा होता.
त्याने कुठलाही जय जयकार केला नाही आणि तो फोटो जो आहे तो जगभरात आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं द्योतक मानलं जातं, त्याची निशाणी म्हटली जाते. एक माणूस आणि त्या फोटोग्राफरने तो बरोबर तो क्षण टिकलेला आहे. तो ऑगस्टिन नावाचा माणूस आहे आणि मला असं वाटतं की ती आपली एक प्रेरणा आहे. एक माणूस पण जेव्हा उभा राहतो तेव्हा वर्षोनवर्ष तो माणूस प्रेरणा देत असतो आणि आपण सगळे आज इथे जमलात. आपण हा आवाज आपला जो आहे तो बंद करतोय, निषेध करतोय, या ज्या दडपशाहीचा निषेध करतोय, त्या हुकुमशाहीचा निषेध करतोय. मला एवढंच वाटतं की आपल्याला केवळ एक करून लागणार नाही, याला पुढे कसं नेता येईल याचाही विचार आपण सगळे मिळून करावा, एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. जिंदाबाद. पुणे येथे परवाची घटना घडली. निखिल वागळे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आपल्या महाराष्ट्रातील पत्रकार संघटना, मराठी पत्रकार परिषद असेल आणि मुंबईतील पत्रकार संघ आहे, मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ, म्हाडा पत्रकार संघ असे विविध संघटना आणि कामगार संघटना आपल्यासोबत यावेळी आलेल्या आहेत. बांधवांनो, ही पहिली वेळ नाहीये. पत्रकारांवर हल्ला होणं ही काय पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी अनेक हल्ले झालेले आहेत. हे सरकार आल्यापासून यांनी जरी कायदा केला असला तरी पत्रकारांवरचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत आणि यांची जी दादागिरी आहे, यांची जी गुंडशाही आहे ती वाढत चाललेली आहे. आणि आज आपल्या सोबत पूर्वी जसं पत्रकारांच्या सोबत व्यवस्थापन होतं, संपादक होतं, मालक होतं, या कोणी आपल्या सोबत नाहीये. आणि हाच फायदा हे राज्यकर्ते घेत आहेत. राज्यकर्ते आणि संघटनांमध्ये विविध संघटनांच्या पत्रकार संघटना ज्या आहेत त्यातल्या काही संघटनांना मॅनेज करून हे जे संघटना आम्ही एक संघटित आहोत त्यांच्यात फूट पाडण्याचं काम याच राज्य सरकार करते. मला एकच सांगायचं आहे, जेडेची हत्या झाली त्यावेळी जसे आपण संघटित झालो, त्या संघटितपणे आपण एकत्र जर आलो नाही तर हे सरकार आपल्याला आज निखिल वागळे, उद्या असे अनेक निखिल वागळ्यांवर ते हल्ले करतील. आपल्याला जर या सरकारला जर ही ताकद दाखवायची असेल तर सगळ्या संघटनांनी एकत्र होणं गरजेचं आहे. आपले मतभेद असतील, वैचारिक मतभेद असतील, ते बाजूला ठेवा. पण ज्यावेळी हल्ला होतो त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना संघटित होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही संघटित नाही तोपर्यंत हे सरकार तुमच्यावर हल्ले वारंवार करणार आहे. आता जर युवराजने सांगितलं हुकुमशाहीच्या बद्दल, तीच हुकुमशाही, हिटलरची हुकुमशाही चालू झालेली आहे. हिटलरने त्या काळात जे त्याच्या विरोधातली वर्तमानपत्र जशी बंद केली आणि त्याच्या बाजूने जी वर्तमानपत्र होती ती त्याने आपल्या बाजूने केली आणि त्या देशाची कशी वादात झाली ती तुम्ही पाहिलेलं आहे. हीच अवस्था आपल्याकडे होणार आहे. पत्रकारांचा आवाज दाबला जातोय. बांधवांनो, आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत निषेध करायला. निषेध करून आता जमणार नाही. ही जर आपण नुसते निषेध करायला ना, सरकारला माहिती आहे नुसते निषेध करणार, ह्याच्यासाठी आपल्याला आवाज मंत्रालयापर्यंत, ज्यावेळी आपण जेडेच्या वेळेला मंत्रालयावर जर गेलो त्याच पद्धतीने आपल्याला आवाज उठवावा लागेल. आणि म्हणून आजचा निषेध ही निषेधाची सभा असली तर याच्या पुढे आपल्याला सगळ्या संघटनांनी म्हणून एकत्र येऊन निर्णय घ्यावा लागणार आहे. आता येणाऱ्या निवडणुका आहेत, निवडणुकाला यांनी आपल्याला ताकद दाखवावी लागली. एवढं बोलून मी आपली निषेध आणि सर्व मुंबई मराठी पत्रकार संघटनेने अंगी आधी त्यांच्या हल्ल्याचा निषेध केला जातो. जसं म्हणतात महाराजांनी जो माणूस मारू शकता पण तो माणसाचा विचार मारू शकत नाही. आज मुलात तेवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे जमलेलो आहोत. तर हाच संदेश आपण त्या मारहाण करणाऱ्या राज्यकर्त्यांना मिळतो. तुम्ही एकाला माराल, दुसरा माराल, पण अनेक आवाज असेच उभे राहतील, असेच राहतील. मला 10 तारखेला संदेश आहे आणि त्यापुढे तेच आहे. आणि रात्र असं म्हटलं की अनेक माणसं अशी ठिकाणी निखिल साहेबांचं काम केलं, मी एक आहे. आम्ही निखिल साहेबांचं काम केलं, त्यांच्याबरोबरचे हल्लेही बसवलेले आणि त्या हल्ल्यासोबत आम्ही कोर्ट कचेऱ्यांनाही सामोरे गेलेलो. 7-7, 8-8 वर्ष ते कोर्ट कचेरी चालतात, निकाल काही लागत नाही. हल्लेखोर शेवटी पुन्हा होतात शेवटात. कायदा आपण केलेला त्याची अंमलबजावणी करायचं असं मला वाटतं कोणत्याही सत्ताधाऱ्यांना वाटत नाही.
मला असं वाटतं त्या संदर्भात सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे की हल्लेखोरांना हल्ला करताना सुद्धा भीती वाटली पाहिजे की आज आपण हल्ला करतो सुद्धा आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आज मला वाटतं ही भीड कुठेतरी चेपलेली आहे आणि ह्या चेपलेल्या भीडबद्दल आपल्याला आवाज उठवला पाहिजे. आणि आज जसं आपण मोठा कंटिन्यूचे जमा करतो सूर्यनाथ म्हणाले की हे तेव्हा आजच्या पूर्वीची सभा नाही की आजच्या पूर्वीचा निषेध नाही. मला असं वाटतं हा आवाज सातत्याने राज्यकर्त्यांच्या कानापर्यंत आपण पोहोचवला पाहिजे जोपर्यंत त्यांना याची दहशत वाटत नाही. मला असं वाटतं आवाजाला तुमच्यावरच्या हल्ल्याला आपल्यावरच्या ह्या एकत्रपणे किंवा एकतेने आपण जेवढा जोरदारपणे आवाज देऊ मला असं वाटतं तितकी त्यांची भीड चढेल असं आपण मला वाटत नाही. आणि पुन्हा एकदा वाघेसाहेबांवर झालेला हल्ल्याचा आम्ही सगळं निषेध जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो. खरं तर असे आकडे यापूर्वी झालेले आहेत. यापूर्वी आपण देशभराच्या सभा झाल्या आपल्या निषेध केला. आता यावर काहीतरी मार्ग काढण्याची गरज आहे. वारंवार होणारे पत्रकारांवर हल्ले हे थांबले पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून राज्य सरकारकडे मागणी करायला पाहिजे. त्यांच्याबरोबर ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करायला पाहिजे. तरच हे हल्ले थांबले. आपल्याला हे वारंवार घडत आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने आणि एकसंघ राहून या प्रवृत्तीविरुद्ध उभं राहायला पाहिजे. धन्यवाद. एक हफ्ते में शायद हम लोग दूसरी बार मिल रहे हैं. अभी हाल ही में शशिकांत वारिशे जिनकी मौत को जब 1 साल हुआ था तब भी हम मिले थे और तब भी हमने यही कहा था कि आज की भी इस भीड़ को देख के समझा जा सकता है कि ये गुंडे पत्रकारों पर हमला क्यों कर रहे हैं, क्योंकि पत्रकार ही पत्रकार के लिए खड़ा नहीं होता. निखिल वागड़े मुंबई से हैं. मुंबई में न जाने ऐसे कितने पत्रकार हैं जिनको उन्होंने नौकरी दिया होगा कि उनमें से यहाँ पर आपको बहुत कम नजर आएंगे. यही वजह है कि जो गुंडे हैं, जो राजनीतिक गुंडे हैं, उन्हें भरोसा है कि जब पत्रकार को मारेंगे तो उनके साथ पत्रकार ही खड़ा नहीं होगा. हमने यहाँ पर कहा और ये बात मैंने पहले भी कहा कि जब भी ऐसी चीज़ें होती हैं, एक ये इको चेम्बर बना हुआ है. शशिकांत वारिशे की मौत के बाद भी यही लोग आए थे जिन्होंने प्रदर्शन किया था. आज भी यही लोग आकर प्रदर्शन कर रहे हैं. आगे अगर हम में से किसी को भी चोट आएगी तब भी यही लोग आकर प्रदर्शन करेंगे. मेन स्ट्रीम मीडिया से अधिकांश लोग यहाँ पर नजर नहीं आएंगे. यहाँ पर जो आते भी वो सीनियर जर्नलिस्ट आते हैं. मेरी उम्र 30 साल है. मेरे जैसे ना जाने कितने पत्रकार मुंबई में काम करते हैं. क्या उनको यहाँ पर आना नहीं चाहिए जब एक वरिष्ठ पत्रकार की मॉब लिंचिंग की जाती है? अगर वो गाड़ी के बाहर निकले होते तो उनकी मॉब लिंचिंग होती. जब इसे टीवी पर दिखाकर या यूट्यूब पर दिखाकर व्यूज़ मिलते हैं तो हर कोई दिखाता है, लेकिन उनके लड़ने के लिए या उनकी बात रखने के लिए यहाँ पर कोई नहीं आता है. और ये बात मैं इससे पहले भी कह चुका हूँ और आज भी कह रहा हूँ. ज़रूरत है कि पत्रकार साथ में आए और जब तक वो नहीं आएंगे, खासतौर पर युवा पत्रकार, तो फिर परेशानी बढ़ेगी. और अभी हालात ये हैं तो ये युवा पत्रकार जब आगे जाकर और वरिष्ठ होंगे तो पत्रकारिता की हालत और कैसी होगी ये हम समझ सकते हैं. बहरहाल हम लोगों को बोलना होगा. हम लगातार जितने लोग यहाँ पर हैं वो बोलते रहते हैं. 180 देश में से भारत प्रेस फ्रीडम इंडेक्स में 161 पर है. शायद अगले साल और नीचे आएगा. लेकिन अगर इसे संभाल कर रखना है या इसके स्थान को बढ़ाना है तो शायद इस तरह के आंदोलन को और मजबूत करना होगा और जो नए लोग हैं उन्हें इसके साथ जोड़ना होगा. और बार बार सरकार को ये बताना होगा कि लोकतंत्र में जो चौथा स्तंभ है वो पत्रकारिता है और उसे मजबूत ही रहना चाहिए. अगर उस पर हमला किया जाएगा तो जो बाकी 3 स्तंभ है उसके हालात खराब होंगे. निखिल वागड़े के साथ जो हुआ उसका विरोध किया जाना चाहिए. ये एक पार्टी के गुंडे थे और इसको साफ तौर पर इसी तरह से कहा जाना चाहिए. और मैं चाहता हूँ कि इसके लिए हमें एक पत्र भी लिखना चाहिए और मांग की जानी चाहिए कि इस तरह के हादसे आगे ना हो. उसके लिए सरकार क्या कुछ करती है. बहरहाल मुझे लगता है इतना ही कहना चाहिए. मागे वारिशेंची हत्या झाली त्यावेळी सुद्धा तसंच झालं होतं. अगोदरची सुद्धा हत्या आणि तेच चेहरे मेनस्ट्रीममधले चेहरे नाही. तिथे महाराष्ट्र टाइम्स आहे जवळ हाकेदार करावं. एक्सप्रेससुद्धा जवळ आहे, फार लांब नाही आहे. तिकडे इथली बरीचशी वर्तमानपत्र या आजूबाजूला असतील पण त्यांची माणसं येत नाहीत. म्हणजे जतीन देसाईसुद्धा बसले असतील, त्यांनासुद्धा हा सगळ्याचा अनुभव असतो. प्रश्न असा झाला आहे की हे सगळं राज्यकर्त्यांना परफेक्ट माहिती आहे. आता मालक आणि संपादकांनी पत्रकारांचे गळे आवळले त्यात काय सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे असे कर्कश असे मानेवर हात ठेवून त्यांच्या छातीवर पाय ठेवून त्यांना गाडून टाकलेलं आहे. अशा वेळी काय उरतं तर अशा वेळी उरतात देशमुख उरतात, अशा वेळी वाबळे उरतात, अशा वेळी किरण नाईक उरतात, अशा वेळी प्रवीण उरतो आणि अशा वेळी संदीपसुद्धा उरतो. अशी ही माणसं तुमच्यासाठी उभे राहतात. तर त्या माणसांसाठी आता काम करायला हवं, त्या माणसांसोबत राहायला हवं
आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि मला जेव्हा जेव्हा ते हात मारतात तेव्हा त्यांच्यासोबत जातो. आम्ही आता एक कार्यक्रम घेतला, सत्यजित माटे उभा आहे, वारशींबद्दल कार्यक्रम केला. सत्यजितसाठी ह्या सगळ्या लोकांनी मदत केली आहे, त्यांच्या गावाला जाऊन मदत केली आहे. आज जे काय वारीशी कुटुंब उभं आहे, पत्रकाराचं काय, त्याची आई आहे, मुलगा आहे, म्हणजे काही कोणी तुम्ही जा आणि त्याच्या घरी बघा, म्हणजे ते आणखी एक नवा फंडा आला ह्या जगामध्ये, म्हणजे तो भयानक आहे. तुम्ही जर तुमचं काही करता आलं नाही, म्हणजे तुम्ही पाकिटबाज नाही आहात, तुम्ही कोणाचे मिंदे नाही आहात, तर तुमचं काय केलं जातं, तर तुमचं आधी चारित्र्य हनन केलं जातं. आणि हा सगळ्यात बेस्ट फंडा या सरकारने वापरलेला आहे. वारीशे एकटा लढत होता, सत्यजितला माहिती आहे, एकटा अनेक कार्यकर्ते आहेत, तो एकटा लढत होता, कारण की 99% पत्रकार हे त्यांचे मिंदे झाले होते सत्ताधाऱ्यांचे. म्हणजे मला अजूनही कळत नाही लोकशाहीमध्ये पत्रकारांनी कुठली भूमिका घेतली पाहिजे, तर पत्रकारांनी कायम विरोधात प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजे आणि ते आपलं कर्तव्यच आहे, त्यासाठी तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पण आता काय करतात, पत्रकार सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत नाही, विरोधकांनाच विचारत होता. आणि काय झालं, आपल्यातलीच लोक, मी नावं नाही घेत त्यांची, मग ते काय म्हणतात, अरे हा नक्षलवादी आहे, हा अजेंडा चालवतो, हा पाकिटं घेतो, आणि मग बदनामी करायची पत्रकारांनी. अशावेळी मला असं वाटतं की पत्रकारांनी आपसातले काही जे वाद आहेत ते बाजूला ठेवायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही संघटना म्हणून काम करताना तेव्हा म्हणून मला विश्वास होतो की मुंबई मराठी पत्रकार संघ आहेत ना 400-700 लोक, मुंबई मराठी पत्रकार परिषद आहेत ना 800-900 लोक, ती संघटना आहे. आज किरण नाईक जे बोलतात, आज त्यांचा सगळ्यात चांगलं भाषण किरण नाईकचं आहे. ती जी आत्मीयता आहे ना ती पोटतडकी आहे. म्हणजे आता त्यांनी फोन लावला, जान्हवीला फोन लावतील ते रत्नागिरीमध्ये, आणि काय परिस्थिती आहे याची भान घेते, आणि ते सांगतात जरा वारीशेला जरा मदत कर, त्यांच्या कुटुंब, हे त्या संघटनेचं मोठं कर्तृत्व आहे. तर म्हणून ही संघटना जिवंत राहिली पाहिजे. आणि दुसरं मी मराठी जो पत्रकारांचं संरक्षण करायचं, तो ज्येष्ठ पत्रकार आलेले आहे, पत्रकारांचा एक कायदा झालेला आहे, त्या कायद्याचं काय झालं आहे, मातेरं झालेलं आहे. आता तो कायदा म्हणून आता ह्या लोकांना माहिती आहे कधी झालं आहे. आता मध्यंतरी श्याम मानव हे सगळे चळवळीतले कार्यकर्ते आहेत. श्याम मानवाने मला सांगितलं, अरे संजय तो कायदा होऊन फायदा काय झाला, त्याच्यासाठी जे ऑफिस लागतं, त्याच्यासाठी जो स्टाफ लागतो, ती माणसं धरून तयार होत नाही. आणि हे सरकारला हवं आहे ना, या विचारांचं जे सत्कार आहे, पत्रकार जितके गाडले जातील, पत्रकार जितके नामशेष होतील, तेवढं हे सरकारला पाहिजे. आणि अशा वेळी तुम्ही सतत त्यांचा विरोध करायचा असेल, त्यांच्या विरुद्ध बोललं पाहिजे, त्यांच्या विरुद्ध राहायचं असेल तर संघटनांबरोबर एक तर मला माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, जे पत्रकार वेशीवर उभे आहेत, जे बाहेर उभे आहेत, त्या कुंपणाच्या बाहेर आहेत, त्यांनी मेन स्ट्रीममध्ये या संघटनांना सामील व्हा आणि तुमचा आवाज उठवा, तरच तो आवाज त्या सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचेल, एवढं मला वाटतं. नमस्कार. तेवढं माध्यम देखील जबाबदार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण बहुसंख्य माध्यम जे आहे त्या मोदी माध्यम झालेले आहे आणि सरकारी एजंडा ते चालवत असल्यामुळे लोकांमध्ये भीती अधिक निर्माण झाली. मुळातच पत्रकारांमध्ये जे काही सिद्धांत आहे, प्रिन्सिपल जे काय आहे किंवा जे काही नीतिमत्ता आहे, त्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की पत्रकारांचं काम मुळातच जे काही सत्ताधारी असतात त्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा. आणि हे काही नवीन नाही, स्वातंत्र्यपूर्व आंदोलनात ज्या लोकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी जे काही वर्तमानपत्र सुरू केले त्या सगळ्यांनी ब्रिटिशांना प्रश्न विचारले आणि ब्रिटिशांनी भारत सोडलं पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळाचा जो काही इतिहास आहे तो इतिहास मुंबईच्या काळात सेन्सरशिप होती, पण त्या काळात देखील इंडियन एक्सप्रेस आणि एक्सप्रेस सारख्या वर्तमानपत्रांनी म्हणजे संपादकीयात एक शब्द नाही आणि त्या स्वरूपाने ते आपल्या निषेध करत होते सरकारचा. आज अघोषित आणीबाणी आहे आणि म्हणून त्या काळात एक्सप्रेस आणि इंडियन एक्सप्रेसने जे काही केलं त्या भूमिका घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आणि म्हणून कुठेतरी विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालला आहे. निखिल वागळेंचा, असीम सरोदेचा किंवा विश्वंभर चौधरी या तिघांचं कुठल्याही राजकीय पक्षाची सोबत नाही, परंतु ते सरकारला प्रश्न विचारतात आणि सरकारला प्रश्न विचारणं हा आजच्या काळात गुन्हा झालेला आहे लक्षात घ्या. आणि म्हणून जे ते म्हणतात त्याच स्वरूपाने आपण म्हटलं पाहिजे की आम्ही सरकारला प्रश्न विचारू आणि जर तो गुन्हा असेल, प्रश्न विचारण्यात गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही सतत करत राहू, एवढं आपण ठामपणे सांगितलं पाहिजे. धन्यवाद. त्याच्यावरती
सततच या पद्धतीचे हल्ले होत असतात. तुम्ही जर त्यांच्याबरोबर प्रवाहात वाहून जात असाल तर ते त्यांना हवं असतं, विरोधी होणं नको असतं. हे आपण स्वातंत्र्यपूर्व काळात पाहिलं, त्याच्यानंतर आणीबाणीमध्येही पाहिलं. निखिल वागळेसारखा कार्यकर्ता असलेला त्यावेळेला तो त्या आणीबाणीच्या विरुद्धही लढलेला होता, व्यक्ती स्वातंत्र्यासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी. त्याच्यानंतर 78 साली याच संघाच्या लोकांनी त्याला रुईया कॉलेजच्या आवारात मारलेलं होतं. त्यावेळेला पुष्पा भावेची साडी खेचण्याचा या मंडळींनी प्रयत्न केलेला होता. त्यावेळेला दुहेरी सदस्याचा वाद चाललेला होता. संघाच्या ढोलबाजीवर सगळी नाटकं चालली होती. हीच मंडळी त्याही वेळेला पुढे त्याला दिनांकमध्ये असताना पुन्हा त्याला त्यावेळेला शिवसेनेच्या लोकांकडनं मार खावा लागला. महानगरमध्ये असताना परत शिवसेनेच्या लोकांकडनं मार खावा लागला. माणसं बदलतात, पार्टी बदलते, पक्ष बदलतात, पण जी सत्ताधारी किंवा इतर राजकीय पक्ष आहेत त्यांना प्रश्न विचारणारे, त्यांच्या धोरणावर टीका करणारे, त्यांच्या बाबत हल्ला करून बोलणारे जे लोक असतात ते त्यांना नको असतात. आणि निखिल वागळे हे त्याचं एक प्रतीक आहे. पण तो केवळ प्रतीक राहता कामा नये. आपण प्रत्येकजण त्याचं प्रतीक असलं पाहिजे. आपणही तितकंच ठामपणे उभं राहिलं पाहिजे. मगाशी रोहित म्हणाला किंवा संजय परब म्हणाला त्याप्रमाणे इथे मटा, टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता किंवा अशा कुठल्याही जवळपास असलेले इथे गुजराती पेपर्सची 2-3 ऑफिस आहेत, त्याचं कोणीच नाही येत नाही, कोणाला वाटतच नाही. कारण सगळी जी आत्ताची वृत्तपत्र, पत्रकार नव्हे, सगळी वृत्तपत्र जवळपास विकत घेतल्यासारखी त्यांनी घेतलेली आहेत. जाहिराती आहेत त्यांच्यावरती, जाहिरातीचा मारा करून त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात. जे त्रास देतात त्या पत्रकारांना इकडून हलवून त्याला काढून टाका, त्याला काढून टाका, अशा पद्धतीने अनेक पत्रकारांना काढावं लागलं आहे. काही ठिकाणी त्यांनी टी व्हीची चॅनल्स विकत घेतलेली आहेत आणि त्यातनं जे विरोधी बोलणारे होते त्यांना बाजूला फेकलं गेलेलं आहे. ही जी सगळं चाललेलं आहे, ही जी दडपशाही आहे, ही झुंडशाही आहे, त्याचा विरोध करायला पाहिजे. त्यासाठी आपण आपली एरवी राजकीय मतं काहीही असो, तुम्ही मतदानाच्या दिवशी शिवसेनेला मदत करा, भाजपला करा, काँग्रेसला करा, आणखीन कोणाला करा, कम्युनिस्टला करा, पण पत्रकार म्हणून आपण ह्या सर्व प्रकारच्या दडपशाहीला आणि झुंडशाहीला जोरदार विरोध करायला पाहिजे. तरच आपल्याला हे थांबवता येईल. सरकार कायदा करतं, सरकार कायद्याची अंमलबजावणी कदापि करणार नाही. आता परवाच्या दिवशी देखील सरोदे, आणखीन विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर हल्ला झाला, गुन्हा नोंदवला. पुढे काय? पुढे काहीच होत नाही. पण सरकारला हे करायचं नसतं, कायदा केला हे दाखवायचं असतं. FIR नोंदवतात, FIR नोंदवला की आपल्याला वाटतं अरे वा कारवाई झाली, त्याच्यापुढे अटक होत नाही. अटक झाली तर 2 दिवसात किंवा 1 दिवसात जामिनावर सोडतो. ती केस कधीच उभी राहत नाही. मग अशा पद्धतीने कधी जेडे होतो, कधी वारिशे होतो, म्हणजे या पद्धतीने या हत्या होत राहतात. त्याच्यामुळे ही जी दडपशाही आहे, सत्ताधारी पक्षांची असो की विरोधी पक्षांची असो, कारण काही विरोधी पक्ष देखील जे आहेत ते याच विचाराचे आहेत. तर आपण ते आज आपल्याबरोबर असतील, पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांच्या भूमिका फार वेगळ्या नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या सर्व राजकीय पक्षांच्या बाबतीत अतिशय सावधपणे, मग काँग्रेस, कम्युनिस्ट असोत किंवा भाजप असो, शिवसेना असो, ह्यांच्या बाबतीत आपण एकसारखी भूमिका घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर स्पष्ट भूमिका घेऊन त्यांच्या चुका दाखवत राहायला पाहिजे. निखिलच्या बाबतीत जे केलं त्याचा आपण सर्वांनी जोरदार निषेध केला आहे, आपण करत राहू. पण हे इथे न थांबता हे त्याच्यात सातत्य राहिलं पाहिजे. आणि इथे फक्त कामगारांचं जे नेते बोलले, पण असं आहे की हे पत्रकारांच्या बाबतीत होत आहे का? असं नाही आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत दिल्ली झालं, परत आता शेतकरी दिल्लीच्या तोंडावर आलेले आहेत, तर तिकडे एवढे मोठमोठ्या बॅरिकेड्स घातलेले आहेत, त्यांना यायला देत नाही आहेत तिकडे. कामगारांच्या बाबतीतही त्याच पद्धतीने चाललं आहे. सर्व बाजूने जी काही कामगार असतील, पत्रकार असतील, शेतकरी असतील, त्यांचा आवाज दडपून टाकायचा जो प्रयत्न आहे तो आपण उधळून लावण्यासाठी आपल्या परीने जी, आपण एकटे काही करू शकत नाही, पण आपल्या परीने जितके प्रयत्न करता येतील ते करायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपण ज्या वर्तमानपत्रात काम करतो त्या वर्तमानपत्राचंही आपल्यावरती प्रचंड प्रेशर आहे. आपण दिलेल्या बातम्या छापून येतील याची खात्री नाही. काही वेळेला तर अशा बातम्या देऊ नका किंवा तुम्ही ज्या कार्यक्रमाला गेल्या ते कव्हरच करायची गरज नाही, अशा पद्धतीनेही आत्ताचं सध्याचं वातावरण आहे. तरीही बातमी छापून येऊ न येऊ आपण आपलं काम घेण्याचं केलं पाहिजे आणि बाहेर
एकत्रित राहायला पाहिजे, संघटित राहायला पाहिजे. नमस्कार. जय हिंद, जय भारत. लेकिन ये मीटिंग के लिए हम लोगों ने मैनेजिंग कमेटी की मीटिंग नहीं हुई, तो मतलब कि कुछ जो हमारी क्लियर कट जो भूमिका है वो उस पर चर्चा हुई नहीं है मैनेजिंग कमेटी में. तो पर्सनली एज एन इंडिविजुअल कम से कम निखिल को यहाँ सपोर्ट करना चाहिए, इसलिए मैं मौजूद हूँ. और एक जो खुशी की बात है, निखिल पे जो अटैक हुआ इसका सब जगह इसका प्रसार हुआ है. एडिटर्स गिल्ड से लेके हम लोगों ने सभी प्रेस क्लब्स को लिखा और लगभग एटलीस्ट 90% प्रेस क्लब्स ने इसके ऊपर अपना स्टेटमेंट दिया है और इसको कंडेम भी किया है. और शायद दिल्ली में प्रेस क्लब ऑफ इंडिया एक शायद निदर्शन भी करने का वो लोग कोशिश कर रहे हैं. शॉर्टली वो भी हो सकता है. कल प्रेस क्लब ऑफ इंडिया जो विमेंस प्रेस कोर है और प्रेस एसोसिएशन जैसे 3 संस्थाओं ने एक स्टेटमेंट दिया. एडिटर्स गिल्ड का भी इसका स्टेटमेंट आया है. तो लगभग सभी जो जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशंस हैं और प्रेस काउंसिल ऑफ इंडिया को भी हम लोगों ने, जो हम लोग सदस्य हैं, कुछ लोग हम लोग प्रेस काउंसिल ऑफ इंडिया के सदस्य हैं, हमने ऑलरेडी एक लेटर लिखा है. जो चेयरपर्सन है रंजना देसाई, जस्टिस रंजना देसाई, इसको मतलब कि इमीडिएटली लेना चाहिए. यहाँ पे एक निदर्शन के लिए बैठे आप तो शायद आए थे, लेकिन इससे पहले मुझे याद है 12 तारीख फरवरी को पिछले साल जब शशिकांत वालिके का डेथ हुआ था, उस टाइम भी हम लोग मिले. उसके 1 साल का भी हम लोग भी मिले. और जैसे साबरे ने कहा, ये लगभग एक मतलब कि थोड़ा न्यू नॉर्मल हो गया है. ये नया नॉर्मल है कि मीडिया को तोड़ो और यही लोग बोले कि मीडिया इज सोल्ड और वही ट्रोल करके मीडिया को ख़त्म करना, ये एक मतलब की तरीका है. और केवल गवर्नमेंट के प्रेज में, प्राइम मिनिस्टर मोदी के प्रेज में कोई बोलता है, लिखता है तो वो टॉलरेट होता है. कुछ भी दूसरा अलाउ नहीं है. और उनके कई तरीके हैं तोड़ने का. एक सबसे पहला तोड़ने का तरीका है कि प्राइम मिनिस्टर मोदी ने आज तक एक प्रेस कॉन्फ्रेंस लिया है. वो कोई भी प्रेस के साथ मुलाकात होती नहीं. मन की बात पे वो आते हैं और अपना स्टेटमेंट देते हैं. शायद ANI को उन्होंने मतलब कि 1-to-1 उन्होंने एक्सक्लूसिव दिया है, लेकिन उसको छोड़ के कोई भी प्रेस से उनका संबंध नहीं है. और एक आप लोगों को याद भी होगा कि वो जो BBC की एक जो डॉक्यूमेंट्री निकली थी और उन्होंने उसको बैन करवाया, उसमें उन्होंने ये स्टेटमेंट दिया. वो लेडी जो है, मुझे नाम उनका रिपोर्टर का मैं भूल गया, लेकिन रिपोर्टर ने उससे पूछा, मोदी जी को पूछा कि भाई आपको क्या लगता है आपने ठीक तरह हैंडल नहीं किया. उन्होंने कहा कि जो हमने सब ठीक हैंडल किया, एक चीज़ हमने हैंडल अच्छी तरह नहीं किया, वो है मीडिया. और उसके ऊपर अभी हम जोर लगाने वाले हैं. ये 2 साल पहले की बात है और वही जोर लगाई जा रही है. आप देखें तो एक एक करके आप कोई भी क्षेत्र में आप देखिए. अभी टेलीविज़न चैनल्स 2008 के बाद, 2008-10 के बाद रिपब्लिक टीवी को छोड़ के किसको भी लाइसेंस आज तक मिली नहीं. जो नए चैनल शुरू करते हैं वो नए नहीं हैं, वो कोई दूसरा चैनल का वो मतलब कि लीज के ऊपर लेके, जैसे ये लोकशाही चैनल है अपने क्या बोलता है सुतार का, रमेश सुतार का, ये उन्होंने दूसरे से लीज लेके उन्होंने चलाया है. तो आज मतलब कि जबकि पहले 400 टेलीविज़न चैनल होते थे, 2014 के बाद में नॉट अ सिंगल चैनल हैज़ बीन गिवन लाइसेंस. मतलब आज तक. और न्यूज़ की बात छोड़ो, स्पोर्ट्स चैनल, मैं ये एरिया कवर करता था इकोनॉमिक टाइम्स के लिए, तो मैंने कई स्टार वालों से, जी वालों से पूछा, कोई भी चैनल को, स्पोर्ट्स बोलो, एंटरटेनमेंट बोलो, कोई भी चैनल को ये अभी लाइसेंस नहीं है. रिपब्लिक टीवी को. तो ये जब परिस्थिति हुई है तो आस्ते आस्ते वो एक 1 वे चैनल बनाने वाले हैं. कुछ भी क्रिटिसिज्म, कुछ भी उसको एक एंटी नेशनल एक्टिविटी का उसके ऊपर छप्पा लगा के उसको खत्म कर देंगे. यहाँ पे हमें देखना चाहिए कि जो निखिल वागले और उनके जो साथी, मतलब कि मुझे आना बहुत ज़रूरी लगा, क्योंकि हमें अप्रिशिएट करना चाहिए और एक जोर से ताली मारनी चाहिए कि वो वहाँ पर पहुँचे.
वो आपको वीडियो देखोगे, एक महिला बाहर निकलती हैं, मुझे मालूम कि उनका नाम क्या है, वो वहाँ बाहर निकलती है और वो मतलब कि सामने खड़े रहती है। और ये जो लेडी है, लेडी एक्टिविस्ट भक्ति, उन्होंने जिस तरीके से वो मतलब कि जो गैंग और जो फैशन गैंग को उन्होंने हैंडल किया, वो रियली एक हमें अप्रिशिएट करना चाहिए। मतलब कि उसने वहाँ पे ट्रैफिक जैम था, ट्रैफिक जैम क्लियर करके वो जो कार है, जो उनकी गाड़ी है, वो लगातार करके वो न्यूज़ हुए जो सभागृह वहाँ तक पहुँचा पाए और उनकी मीटिंग सक्सेसफुल हुई। ये हमें रियली अप्रिशिएट करनी चाहिए। दे वर सक्सेसफुल कि वो फैशन गैंग से डरे नहीं, पीछे हटे नहीं, पुलिस की जो हैरेसमेंट थी और पुलिस की जो थ्रेट्स थे वो हटे नहीं, FIR उनके ऊपर लगाया गया, फिर भी वो वहाँ पे पहुँचे और जो उनको कहना था LK अडवाणी के बारे में, भारत रत्न के बारे में, और जिस तरीके से मतलब कि लोगों को खरीदा जाता है, बेचा जाता है, उसके बारे में जो उन्होंने वहाँ पे सामने भूमिका रखी, वो वहाँ तक पहुँचा पाए। वापस आप देखिए मतलब पत्रकारिता की क्या सिचुएशन है। मैं तो कह रहा हूँ कि ये जो अभी 2024 की जो इलेक्शन है, इसमें अगर इन लोग की लैंडस्लाइड आ जाती है तो आप समझो 1-2 साल में पत्रकारिता खत्म होने वाली है। ये फैक्ट है। अभी मैं प्रेस काउंसिल में मैं बैठता हूँ, वहाँ पे हम देखते हैं कि उत्तर प्रदेश से, बिहार से, ये सब स्टेट, महाराष्ट्र भी अभी उसमें आगे आ रहा है कि हर एक महीने एटलीस्ट 15-20 केसेस जहाँ की जर्नलिस्ट को अरेस्ट किया गया है, पीटा गया है। एक संभल डिस्ट्रिक्ट में राना करके वहाँ का एक जो लोकल जर्नलिस्ट था, दैनिक भास्कर का पत्रकार, वो जब उसने एक गौरी देवी नाम की एक मिनिस्टर है, उसने कुछ प्रश्न पूछे कि आपने इलेक्शन प्रॉमिसेस यहाँ पे मतलब कि आपने कंप्लीट नहीं किए, उसको मतलब कि पब्लिक के अंदर पुलिस ने पीटते हुए उसको ले जाके अंदर बंद कर दिया। 3 दिन बंद था वो बेचारा पत्रकार। उसने क्या किया, प्रश्न पूछे जो वहाँ पे वो एड्रेस कर रही थी गाँव वालों को, उसने प्रश्न पूछे, उसको अंदर लेके इसकी इतनी पिटाई हुई, वो केस अभी चल रहा है प्रेस काउंसिल। ऐसे मतलब यही एक उदाहरण दे रहा हूँ, लेकिन ऐसे हंड्रेड्स ऑफ केसेस एवरी डे आ रहे हैं और आस्ते आस्ते पत्रकार बोल रहे हैं कि इसमें न तो पगार है, न तनख्वाह है, न क्रेडिबिलिटी है, गालियाँ मिलती है, पब्लिक से भी गालियाँ मिलती है, सरकार से भी गालियाँ मिलती है। बेटर है कि हम छोड़ दें और कोई दूसरा हम लोग प्रोफेशन करें। ऑलरेडी मुझे लगता है 30% जो फोटोग्राफर्स हैं, फोटो जर्नलिस्ट हैं, जो कि मतलब कि ये सब इकोनॉमिक क्राइसिस की वजह से उनको छोड़ दिया गया है। ऑलरेडी उनकी तनख्वाह कहाँ से आ रही है, अभी वो वेडिंग फोटोग्राफी कर रहे हैं। आज के तारीख पे फोटोग्राफर्स मतलब कि अपने फैमिली को चलाने के लिए वेडिंग फोटोग्राफी कर रहा है। तो ये परिस्थिति आ गई है कि विदिन 2 इयर्स इसमें कोई इन्वेस्ट करना नहीं चाहता। कोई भी मतलब इंडस्ट्रियलिस्ट, उसको लगता है इसमें हमने इन्वेस्ट किया तो हमें मोदी के सामने खड़ा होना पड़ेगा। अब आपने प्रणॉय रॉय की हालत तो देख ली, उसके मतलब निचोड़ के उसका हाथ रोड़ के मतलब अडानी ने ले लिया। अभी वहाँ पे आप न्यूज़ देखोगे तो ओनली मोदी, बाकी कुछ वहाँ पे न्यूज़ आती नहीं है। और लास्ट में जो लास्ट बैस्टियन, एक अच्छी बात है कि जो डिजिटल मीडिया एक रूप से खड़ा रहा है। अगर यूपी में भी देखें मेन लाइन न्यूज़ कोई देखता नहीं है। अभी महाराष्ट्र में भी वही हालत है। डिस्ट्रिक्ट वाइज यूट्यूब चैनल्स हैं, वो देखते हैं, उसमें कुछ तो कुछ न्यूज़ मिलती है। मेन लाइन में हमें कुछ मिलती नहीं। वैसे 4000 ऐसे यूपी के मतलब यूट्यूब चैनल हैं जो लोग देखते हैं और मेन लाइन मीडिया कोई देखता नहीं। जैसे ललन टॉप है, मतलब फार्मर्स का जो एजिटेशन था वो ललन टॉप ने उसको ये किया, बाद में इंडिया टुडे ने उसको खरीद लिया, वो अलग बात। लेकिन अभी डिजिटल मीडिया एक लास्ट बैस्टियन बोलो वो रह गई। अभी ये बैस्टियन को भी तोड़ने के लिए अभी मतलब कि एक नया जो डिजिटल एक्ट IT एक्ट अभी वो मतलब कि ला रहे हैं और शायद इमीडिएटली आफ्टर लोकसभा इलेक्शन वो लाया जाएगा। उसके बाद ये भी बंद, इसके ऊपर भी छापे मारे जाएंगे। यूपी में भी छापे मारते हैं, लेकिन वहाँ पे मतलब अपने पत्रकार भी बहुत चालाक हैं। वो क्या करते हैं, नाम चेंज करके दूसरा चैनल शुरू कर देते हैं, तो इस रूप से उनकी कंटिन्यूटी रहती है। लेकिन मतलब कि इसके ऊपर भी अभी स्टॉप होने वाला है। तो हम देखें कि कानून के तहत मतलब कि सरकारी प्रेशर मालिकों के ऊपर, उसके तहत डायरेक्ट पत्रकारों के ऊपर धमकी, पत्रकारों के ऊपर मारपीट, ये पूरा जो मतलब कम्युनिकेशन सिस्टम के ऊपर एक पूरा ब्रेकडाउन है। इसके ऊपर
मैं तो जानता नहीं हम क्या करें, क्योंकि हर टाइम हम लोग प्रोटेस्ट तो करते हैं, कोई सुनता है नहीं सुनता मुझे मालूम नहीं, लेकिन कहीं तो हम लोगों को बैठ के इस पर सोचना पड़ेगा कि इसको हम लोग कैसे आगे लें। तो शायद ये मीटिंग के बाद, ये प्रोटेस्ट तो हम लोग बहुत करते हैं, लेकिन अभी में हमें बैठ के इसके ऊपर एक जांच करनी पड़ेगी कि कोई फ्यूचर रह गया है, और फ्यूचर है तो किस तरीके से कौन से मार्केट। इतना है कि आज एक बहुत ही मतलब कि एक गर्व की बात है, इतने लोग हम लोग मिले, इतने संगठन मिले, और हम लोगों ने ये प्रस्ताव पास किया कि निखिल को हमें सपोर्ट करना चाहिए। लेकिन ये सपोर्ट ये मीटिंग तक नहीं रहनी चाहिए, मुझे लगता है इसके बाद भी बैठकर कुछ हम लोगों को एक लॉन्ग टर्म प्लान इसके बारे में बनाना चाहिए, कैसे क्या हम लोग मिलकर डिस्कस करेंगे। कितीही आम्हाला हाणा, कितीही आम्हाला हाणा, नाही वागणार आमचा कणा. इकडे देशमुख तिकडे पुरो, इकडे देशमुख तिकडे पुरो, पत्रकार थटीकणांना करून निरो. मगाशी अशोक चव्हाण आमचे जुने मित्र काँग्रेस सोडून गेल्याची बातमी आली आणि 3 ओळीची ऐकू फेसबुकवर टाकली की सलाम जुन्या पिढीला, सलाम जुन्या पिढीला, नवी पिढी घाबरते IT आणि EDला. तर एखादं कमेंट केली एका वाचकाने, तो म्हणतो नवी पिढी आहे घाबरत साहेब, ज्यांनी भ्रष्टाचार केला ती नवी पिढी घाबरते, आम्ही नाही घाबरत ना. म्हणजे इतकी चांगली गोष्ट आहे की लोक त्याला घाबरत नाही. आता आपण पाहिलं निखिल वागळेंवर जो पुण्यात हल्ला झाला, हा अतिशय भ्याड हल्ला होता. म्हणजे अर्धा तास त्यांच्या गाडीचा पाठलाग करून 4 वेळा त्यांच्यावर खुनी हल्ला केला. जर यदाकदाचित ते बाहेर आले असते तर बॉम्ब लिंचिंग झालं असतं आणि एक अतिशय वाईट घटना घडली असती. पण सुदैवाने तसं घडलं नाही, कारण नियंत्रण ठरवायचं नव्हतं. त्या मिटिंगमुळे निखिल वागळेंना प्रसिद्धी मिळाली नसती, भाषण करून गेले असते. पण आज काही मूर्खांनी हल्ला केल्यामुळे त्याला सर्व प्रसिद्धी झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जे शहाणे लोक जे आहेत ते गोंधळलेले आहेत आणि मूर्ख मात्र आपलं मात्र ठाम आहे. आणि म्हणून त्या आमदार कंट्रोल सगळं करतात. आज सत्ताधाऱ्यांना त्यांच्याबद्दल लिहिलेलं खपत नाही, आवाज दाखवण्याचा प्रयत्न करतात, धमक्या येतात, आमिष दाखवले जातात. पण नेहरूंच्या काळात काय होतं, मी नेहमी सांगतो, जे 1962 साली भारत चीन युद्ध भारताचा पराभव झाला, तर पंडितजी डिफरन्स झाले होते. जो त्यांनी त्यांचं मन घेण्याचा प्रयत्न करत होता. राज कपूर त्यांच्याकडे गेले, म्हणजे पंडितजी आप ऐसे मत बैठिए, आप हमारे नेता है, हमें अच्छा नहीं लगता. आणि रजनीकांत ठेवली रात्री आणि त्यात त्याला गाणं ऐकत होते शैलेंद्रचं, सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी. दुसऱ्या दिवशी हरिवंशराय बच्चन यांनी कवी समजून ठेवलं होतं आणि इंद्राजी हरिवंशरायांना सांगायला गेली की सब काय येऊ चुकी आहे. ते बिहारचे मोठे कवी बाबा नागार्जुन आले होते. इंद्रजीने त्यांना पाहिलं, म्हणजे बाबा आपको भी आना होगा आज, तो सुनाई होगी. तो बाबा नागार्जुन म्हणाले, हिंदू हम नहीं आएंगे क्योंकि आपके पिता हमारी कविता सुन नहीं पाएंगे. इंद्र बोले क्यों नहीं सुन पाएंगे, पापा जरूर सुनेंगे, आपको आना ही होगा. आणि ते पंडित जवाहरलाल नेहरू जे गांधीचे दत्तक पुत्र होते, जे लाखो बालकांचे चाचा नेहरू होते, कोट्यावधी भारतीयांचे लोकप्रिय नेते होते. इकडे रशिया, इकडे अमेरिका त्यांना आपल्याकडे घेण्याचा उतावील होता. इतके मोठे हिमालय एवढा पंडित नेहरू, त्यांच्या समोर बाबा नागार्जुन म्हणाले कि वतन बेच के पंडित नेहरू फुले नहीं समाते हैं, वतन बेच के पंडित नेहरू फुले नहीं समाते हैं, गांधी की समाधि पर चुप चुप फूल बिछाते हैं. पंडित नेहरू चिडले नाही, त्यांनी ईडीची नोटीस नाही पाठवली, त्यांनी हल्ला नाही केला, त्यांनी स्फोटनी ते काव्य स्वीकार केला. आणि त्यानंतर 1975 साली आणीबाणी झाली. बाबा नागार्जुन टीका करत होते, इंदिरा गांधी त्यांना अटक केली. तेव्हा बाबा नागार्जुन म्हणाले, हिंदू जी क्या हुआ है आपको, हिंदू जी क्या हुआ है आपको, आपको सत्ता आते ही भूल गई क्या आपको. असा तो काळ होता. आज जे घडते ते अतिशय वाईट आहे, पण आपण पत्रकार एकत्र आलेलो आहोत.
ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी सांगू इच्छितो की आम्ही कोणाला घाबरत नाही. मुंबई महाराज पत्रकार संघ असो, पत्रकार परिषद असो, प्रेस क्लब असो, मंत्रालय विद्यापीठ वार्ता संघ असो किंवा आमचं जर्नलिस्ट असो, म्हणजे टी व्ही जे आम्ही घाबरत नाही कोणाला. काय करण्यापूर्वी गोष्ट सांगतो, आनंद तेलतुंबडे इतका स्कॉलर माणूस आणि त्यांच्या मागे लावली काय काय अटकेचं वॉरंट वगैरे. तेव्हा मी गुरुजींना म्हटलं की आपण आनंद तेलतुंबडेचा आम्हाला वार्तावर ठेवायचा आहे. तर तयार झाले. माझ्याकडे कळलं की ते येणार नाही. गुरुजींना फोन केला. ते म्हणाले आप कोर्ट पे जाइए, वकील का ऑफिस में बैठे. मी गेलो तिकडे. त्यांच्यावरती मोठ्या वकिलाचा घराडा, सगळे गप्प, मला बघून एकदम शून्य. म्हटलं आपको आना होगा. त्यांना म्हणे आपण यायचं आहे. तर एक वकील म्हणाले, मिस्टर वाबलेट, यू नो वॉरंट अगेन्स्ट हिम, लुक ही इज नॉट गोइंग टू अटेंड द प्रेस कॉन्फरन्स, यू आर इन्व्हायटेड. आणि तेव्हा ते आले, वार्तावर झाला, मोठी प्रसिद्धी मिळाली. आणि तिथे मी सांगितलं मुंबई मराठी पत्रकार संघ कोणाला घाबरत नाही, पत्रकार कोणाला घाबरत नाही. जर पत्रकार घाबरला इतरांनी काय करायचं. ते तुम्ही आता थांबले आणि म्हणाले पत्रकार संघाच्या धावताना सलाम करतो. तर अशी पत्रकारांची परंपरा आहे. हमने बिहार प्रेस बिल के वक्त हमने वहाँ पे मोर्चे लगे थे. बिहार प्रेस मंत्रालयात मोठा मोर्चा गेला होता. बिहार प्रेस बिल गाठलं गेलं. आम्ही JDच्या वेळी मोर्चा गेला होता. त्याही देशाने निषेध व्यक्त केला. मला फक्त निषेध व्यक्त करून चालला नाही. देशमुखजी, गुरुबेजी और हम सब मिलके बैठेंगे आणि काय करायचं त्याच्यावर तर ठोस योजना आपण काहीतरी केली पाहिजे. सरकारवर दबाव कसा आणता येईल, हे जे सत्ताधारी आहेत, हा जो धटिंगणपणा जो आहे, मधुकर भांडे लिहिलं आहे, हा कार्यकर्ता नाही आहे. एक पोलीस सिनियर पोलीस इन्स्पेक्टर केंद्रीय गोळीबार होतो, पुढे तरुण माझी नगरसेवक मारला होतो. हा धटिंगणपणा त्या पुढाऱ्यातून खाली आलेला आहे. आमचं कुणीच काही वापर करू शकत नाही. आणि म्हणून हे घडतंय, ते रोखलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी पत्रकार संघटनांची, पत्रकारांची एकजूट तयार राहिली पाहिजे. मुंबई मराठी पत्रकार संघ या आंदोलनात सगळे आपल्या बरोबर आहे एवढंच सांगून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सुरक्षित तपासस्थळी नेऊन ही सभा पूर्ण केली, यशस्वी केली. त्याबद्दल महाविकास आघाडीच्या त्या कार्यकर्त्यांना मराठी पत्रकार संघाची अध्यक्ष व्हायची आणि मला वाटतं पूर्ण मुंबईमध्ये 10 या ठिकाणी उपस्थित. खरं तर आम्ही पण तुम्हाला बरोबर आले की आजचा दिवस इथे माझा इथे येणार आपण योग खरं तर घेऊन आलेला असं मला वाटतं. आज फक्त पत्रकारितेबद्दलच नाही, आज लोकप्रतिनिधीबद्दल पण प्रश्नचिन्ह निर्माण केलं, सरकारी यंत्रणेबद्दल पण प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि ज्यांच्यावरती सगळ्यात लास्ट म्हणजे ना भरोसा असतो त्या न्याय व्यवस्थेवर पण प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आज या देशामध्ये संविधान आहे का, लोकशाही आहे का, हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला. म्हणजे तुम्ही जे म्हणताय तो हल्ला बरोबर मी सांगितलं, महिलेची धन्यवाद मानते, पण महिला होती तरी बक्षलं नाही. तिला मारहाण केली, तिला धक्काबुक्की केली, तिच्या अंगावर शाई पेटली. एवढा निष्ठुरपणा आणि एवढं याच्यामध्ये राजकारण बघितलेलं आहे. पण राजकारणामधली ही जी पद्धत चालली आहे ना, मी तर बोलत नाही की त्यांना असं झालेलं आहे की आम्ही मॅडम इथे बघा, पण आमची कोणी काही करू शकत नाही. ही जी भावना झाली आहे ना, ही सगळ्यात खतरनाक भावना मी तुम्हाला सांगते. म्हणजे पूर्वी आम्ही पण राजकारणामध्ये 20 वर्ष आहे. पूर्वी लोक न्यायालयाला घाबरायची, पूर्वी लोक पत्रकारितेला घाबरायची आणि आता आम्ही कोणाला तरी उत्तराधिकारी, आम्ही कोणाला तरी उत्तर देणार आहे त्याची जाणीव होती लोकांना. दुर्दैवाने आज असं झालेलं आहे की त्यांना असं वाटतं की आम्ही कोणा उत्तर काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही जो प्रश्न मांडला दोघांनी, मला माहिती आहे की त्यावेळेला किती मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला चर्चेला बोलवायचे आणि चर्चेमध्ये टीव्हीमध्ये असेल किंवा पत्रकारितेचे प्रश्नचिन्ह आमचे उपस्थित करायचे. आज जो त्या दिवशी हल्ला झाला साहेबांवरती किंवा तुम्ही जो उल्लेख केला की घोसाळकरांबरोबर तो हल्ला झाला, म्हणजे आता गणपत गायकवाडांना काहीच केलं जात नाही. मेसेज बघा तुम्ही काय दिला जातो, गणपत गायकवाडांना काहीच होणार नाही. त्याच्यानंतर एक आमदार एक स्टेटमेंट देणार, त्यांना काहीच होणार नाही. आणि त्या ठिकाणी उलट ज्यांनी हे केले त्यांना वरती कारवाई करण्याचं काम चाललेलं. म्हणजे त्या ललित क्रीडा मंडळाने त्या मुलांना प्रेस टाकल्या, ज्यांनी केलं त्यांना काही त्रास नाही. आता संसदेमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट गेले घुसले बॉम्ब हातामध्ये, त्यांना काही नाही केलं. पण संसदेमधल्या खासदारांनी प्रश्न विचारले, त्यांना सस्पेंड केलं. म्हणजे अघोषित ही आपल्याला सांगायला पाहिजे की असंवैधानिक काम चालू आहे. आज मला सकाळपासून पत्रकार प्रश्न विचारले येतो की ताई असं झालंय तसं झालंय. मला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या सगळ्यांना ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी
आनंद आहे की आपल्या सगळ्यांबरोबर तरुण पिढी पण मागे बसलेली, म्हणजे उद्याचं भविष्य जे आता जे पुढचे चाललेले पत्रकार ते आणि मला आनंद आहे की त्या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग दिलेला आहे. यासाठी मी बोलते कारण या देशावरती हल्ला चाललेला आहे. या देशामध्ये त्यांना संविधानच मान्य नाही. येणाऱ्या काळामध्ये संविधान बदलण्याची त्यांची भाषा चालू आहे, पण मला वाटतं की लोकशाही बंद करून टाकते. त्यांना विरोधाचा आवाज ऐकण्याची म्हणजे इच्छाच नाही आणि त्यासाठी वेगळे मार्ग ते त्या ठिकाणी वापरत आहेत. आम्ही बघतोय सरकारी पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी दबावाचं काम करत आहेत. मग पोलीस यंत्रणा असेल, इतर यंत्रणा असतील, या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगायचंय मला की आज आपण एकत्रित होऊन लढा लढण्याची आवश्यकता नाही. मी बघितलं ज्यावेळी मी त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः होते त्या अडाणींच्या, म्हणजे जर पहिल्यांदा सांगतात की तुम्ही हा अजेंडा घेऊन जा आणि पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ करा आणि एखाद्या पत्रकार ज्यावेळेस सद्विवेक बुद्धी वापरतो आणि खरं तर पत्रकार असो किंवा विरोधी असो काय याची भूमिका असते, आम्ही समाजाचा आईना असतो, दर्पण असतो. या देशाच्या 4 स्तंभामधला महत्वपूर्ण स्तंभ म्हणून मीडियाकडे बघितलं जातं. लोकांची समस्या मांडणं, लोकांची भूमिका मांडणं आणि सरकारमधल्या चुका आणि सरकारमध्ये घेतलेले निर्णय चुकीचे असतील त्याच्या बाबतीमध्ये सांगणं हे काम आहे पत्रकारितेचं पण आणि विरोधकांचं पण. पण त्यांना ते ऐकण्याचा इच्छाच नाहीये. त्यांना जेवढे होईल तेवढं आता आम्ही तर बघतो ना ईडीचा वापर, सीबीआय आहे. आता पहिल्या ग्रामीण भागातल्या माणसाला जर विचारलं असतं ना ईडी काय आहे तर ग्रामीण भागातल्या माणसाला कधी माहीत पण नसतं. लोकांना आम्हाला माहीत नव्हतं एवढं. आता तुम्ही लहान पोरांना पण विचारलं सांगतील ईडी, सीबीआय. आणि दुसरं पैशांचा वापर. इलेक्शन घ्यायचे नाही, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणायचे नाहीत आणि त्या ठिकाणी प्रशासक बसवून आपल्याला मानेल तो कायदा करून लोकांना तोडणं ही आता नवीन भूमिका झाली. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपण सगळी मंडळी याच्या विरोधामध्ये उतरला. त्याला पण हिंमत लागते तुमच्या या हा तुमचा जो माना आहे ना, हा मराठी माना म्हणा, महाराष्ट्राचा माना म्हणा, कारण महाराष्ट्राला संस्कृत महाराष्ट्र म्हटला जातो. दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये आता काय राजकारण चालू आहे आणि काय चालू आहे आपल्या सर्वांना माहिती. महाराष्ट्राचं राजकारण पण सुसंगत होतं, म्हणजे विरोधी एकमेकांविरुद्ध बोलायचे आणि लॉबीमध्ये जाऊन चहा प्यायचे. पत्रकार यायचे आतमध्ये मंत्रालयामध्ये बसायचे, एकमेकाशी घरगुती गप्पा मारायचे. आज वातावरण एवढा द्वेष कशाबद्दल आहे? द्वेषाचं राजकारण चाललंय. मी तर पहिल्यांदा बघते न्यूज फिल्टर कोण येतात, न्यूज फिल्टर, फोटो फिल्टर. हा फोटो वापरायचा, तो फोटो वापरायचा, हा का वापरला. हे जर होत असेल म्हणजे मला आठवतंय की पूर्वीच्या काळामध्ये पत्रकारिता 2009 ते 14च्या पूर्वीची पत्रकारिता महाराष्ट्रात बोलते मी आणि 14 नंतर झालेली पत्रकारिता याच्यामध्ये खूप फरक झाला. आणि मला आज आनंद आहे की तुम्ही आमचे स्तंभ आहात. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, आमच्या देशाच्या संविधानावर विश्वास आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण लेखणीच्या, आम्ही नेहमी म्हणतो की तलवारीच्या धारीपेक्षा लेखणीची धार खूप महत्वाची असते, ती लोकांना कबूलीच करण्याची. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्या ज्या लढाईमध्ये लढण्याचं काम करताय आम्ही तुमच्या बरोबर आहोत. या दिवशी ते 2-3 जण आतमध्ये होते. पहिलं त्यांना घरात थांबवलं, नंतर त्या गाडीतून कसा चाललेलं मी तर बघत होते रस्त्यावर. आणि लोकांना माझं आव्हान आहे, म्हणजे पोलिसांना मी आव्हान करू शकत नाही, पोलीस सरकारला बांधले, पण माझं लोकांना आव्हान आहे. लोक त्या दिवशी रस्त्यात बसलेल्या मुलींनी विचाराने घेऊन त्यांना बाजूला काढले. अरे लोकांनी आता जनमानसांचं आंदोलन हे व्हायला पाहिजे. फक्त पत्रकार, लोकप्रतिनिधी, सरकार, विरोधक यांचं नाही आंदोलन व्हायला पाहिजे. आता जन आंदोलन व्हायला पाहिजे आणि निर्भीड मोर्चाच्या माध्यमातून ते जन आंदोलन बनत जाते. म्हणून या तिघांना विरोध आहे. मी तुम्हाला सांगते हे जागी जातात. आता जवळपास किती सभा झाल्या आणि आमची इच्छा आहे मुंबईमध्ये पण तुम्ही सभा करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. करा या सभा. 17 तारखेला कोरेगावला सभा हा कारण काय आहे प्रवृत्तीला थांबवासकट ठेवून पाहिलं पाहिजे. त्यांना प्रॉब्लेम असा चाललाय की या सभेमध्ये दिवसेंदिवस लोकांची संख्या वाढायला लागली. वेगवेगळ्या माध्यमातून असित दरोजे असतील, शपथ चौधरी असतील किंवा निखिल बागडे साहेब असतील, हे सगळेजण ज्या तऱ्हेने बोलत आहेत आणि ते लोकांना इथे आहे लोकांच्या, पण लोक इथं बोलायला घाबरत आहेत. कोणीतरी हिंमत करून पुढे येतं, त्यामुळे लोक निर्भीड बनायला लागले आणि ही भावना त्यांना सहन होत नाही. जी लोक गोळवणकर आणि हेगडेवाला गुरुजींच्या तालीममधून झालेली आहेत त्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांना जनसंवाद मान्य नाही. मन की बात तर ते कुठे बसून करतात हे काही मी सांगायची गरज नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मी धन्यवाद देते की आपण सगळ्यांनी बोलवले. महाविकास आघाडीचे पत्रकार ते आलेले आणि आज आलेले. लक्षात ठेवा ही लढाई आहे, ही लढाई लढत पाहावी लागेल. पण लढाईमध्ये मगाशी पण आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं तिथे सत्य विजय तिथेच आहे. कितीही बोलू द्या सत्य शिकणार, लपून येणार नाही. सूर्य चंद्र आणि सत्य लपून राहत नाही, त्यामुळे ते सत्य येणार.
थोड्या दिवसाचं आहे, आता थोड्या दिवशी फटफड आहे, त्यामुळे होऊ द्या, ते असणार कदाचित. असं आम्ही तर असं मानतो, विनाश काले विकृत बुद्धी. जब दिले की लॉज बुझणे वाली हो तो जिया जाता फटफडाता. तो आपण याच्यामध्ये हे समजलं पाहिजे की आज लोकांच्या घराघरामध्ये चर्चा आहे. महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत नागरिकांना ही आवडलेली गोष्ट नाही आहे. मी तुम्हाला सांगते, मी तर पत्रकार म्हणून सपोर्ट करताय, पण एक जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी सांगते, महाराष्ट्रातली जनता तुमच्या बरोबर आहे. हे सगळ्यात महत्वाचं. तुमच्या संघर्षाला आम्ही बरोबरीत साथ देतो, ते सलाम करतो. कारण मला माहिती आहे महाराष्ट्रातल्या जनतेला त्या दिवशी टीव्हीवर तुम्ही जर बघितलं असेल तर जनते बघत होती सगळं डोळ्याने. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये ही घटना होणं, त्यामुळे आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, जेव्हा संस्कृतीचं माहेरघर म्हणतो, त्या ठिकाणी ही घटना होणं ही सगळ्यात मोठी मला वाटतं वाईट गोष्ट आहे. आणि त्याचा या ठिकाणी मी निषेध करते आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. पर्यंत कारण त्यांचे कान बंद असतात असं आपण तिथे जाऊन आपण तिथे घोषणा द्यायच्या. त्यानंतर SM देशमुख शेवट आपण घोषणा देऊ, परंतु पोलिसांचे जे खबरे जे आहेत ते लाईव्ह ऐकवतात त्यात संबंधित. आपण काय ऐकतो त्याच्यावर ऑलरेडी पोहोचतंय. मित्रांनो, हिटलरचा इतिहास आपल्याला माहिती आहे. हिटलरने सत्तेवर आल्यानंतर 1600 वर्तमानपत्र बंद केली, 350 पत्रकारांच्या हत्या केल्या आणि पुढच्या 1-2-3 वर्षामध्ये जर्मनीतल्या जवळपास 80% वर्तमानपत्रावर हिटलरने ताबा मिळवला. आपली आजची परिस्थिती बघितली तर आपण त्या दिशेने मार्गक्रमण करतो आहोत असं दिसतंय. देशामधला 80% मीडिया आज पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या ताब्यामध्ये आहे. म्हणजे आपण अनेकदा उल्लेख केला की आपले सहकारी आले नाही, ते येऊ शकणार नाही. इथं चॅनलचे किती प्रतिनिधी आहेत हे पण बघा, किती चॅनलचे माणसं इथं आले ते पण बघा. त्यामुळं 80% मीडियावर कंट्रोल आहे. रिलायन्सच्या ताब्यामध्ये आज 42 चॅनल्स आहेत. पुढच्या काळामध्ये 100 चॅनल्स त्यांच्या ताब्यामध्ये येत आहेत. म्हणजे लोकशाहीचा गळा आवळण्याचा पूर्णपणे प्रयत्न हे चालू आहे. हे मीडिया ताब्यात घ्यायचा एका बाजूला, ते लोक ऐकत नाहीत. लोकशाही चॅनल सारखी जी चॅनल्स आहेत जी विरोधी पक्षाचा किंवा विरोधी आवाज व्यक्त करतायत, त्या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीनं बंदी आणायची. गेल्या 2-3 महिन्यामध्ये 2 वेळा हे चॅनल बंद पाडलं गेलं. आपण सगळे त्याच्या बाजूने उभं राहिलो. आणि तिसऱ्या बाजूनं जे पत्रकार विरोधात बोलतायत तर त्यांच्यावर अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे हल्ले करायचे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहीत नसेल बऱ्याचदा की महाराष्ट्रामध्ये 3 दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होता. गेल्या 6 महिन्यामध्ये माझ्याकडे जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार 32 पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत. निखिल वाघेंचा हल्ला हा निषेधार्ह आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे हल्ले होत आहेत. पाचोऱ्यामध्ये हल्ला झाला, जळगावमध्ये हल्ला झाला, नागपूरमध्ये हल्ला झाला आणि वारिशीचं तर आपल्या सगळ्यांना माहिती की वारिशीची हत्या केली. काय गुन्हा होता वारिशीचा? व्यवस्थेच्या विरोधामध्ये मत व्यक्त करताना त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडली, ही भूमिका सत्ताधारी पक्षाला चालत नाही आणि त्यामुळे त्यांनी हल्ला केला. आणि हे सगळे हल्ले होत असताना पत्रकार संरक्षण कायदा काय करतोय? पत्रकार संरक्षण कायदा आम्ही सगळ्यांनी बांधून घेतला महाराष्ट्रामध्ये आणि सरकार मोठ्या गर्वानं सांगतं की देशातलं पहिलं राज्य आहे की जिथे पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा आहे. परंतु हा कायदा असा निष्प्रभ ठरलेला आहे, ठरवला गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये या कायद्यानुसार फक्त 37 प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे 37 गुन्हे जरी दाखल झाले असले त्यातील एकाही आरोपीला आतापर्यंत शिक्षा झालेली नाही. या कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी घेतली. आम्ही परवा देखील निखिल वाघेंवर हल्ला झाल्यानंतर पुण्यामध्ये कमिशनरला भेटलो आणि त्यांना विनंती केली की हे जे कायदा आहे ते निखिल वाघेंवरच्या हल्ल्याला हे कलम लावा. परंतु अजून ते कलम लावलं गेलेलं नाही. त्यामुळे हा कायदा देखील पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रामध्ये एक दहशतीचं वातावरण पत्रकारांच्या मनामध्ये आहे. पत्रकारच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, यांच्यामध्ये एक दहशत निर्माण करायची आणि लोकशाहीचा गळा कसा घोटण्याचा प्रयत्न होईल या पद्धतीचा प्रयत्न तिथे होतोय. निर्भय बनोच्या माध्यमातून जे काही जन आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं होतंय त्याच पद्धतीनं पत्रकारांना देखील एक गळा आवळण्याचा या पद्धतीनं प्रयत्न होतोय आणि निर्भय बनोचं देखील कशा पद्धतीने खच्चीकरण करता येईल असा देखील प्रयत्न ह्या माध्यमातून होतोय. निखिल वाघे आपलं मत मांडण्यासाठी तिथे आले होते. ते काही हातात काट्या लाट्या घेऊन आलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणं किंवा त्यांना अटक करून 4 तास थांबवणं
हे पद्धतीनं आणि नंतर त्याच्यावर हल्ले करणं हे अत्यंत संतापजनक आहे, निषेधार्ह आहे आणि आपण सगळे ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतोय. मला आनंद आहे आणि मी अभिमानाने सांगू शकेन की देशामध्ये असं कुठेही वातावरण नाही की महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकार संघटना एकत्र येतात आणि वारंवार अशा पद्धतीचा आवाज व्यक्त करतायत. ते अनेकांनी असं व्यक्त केलं की निषेध करून काय होणार आहे, परंतु निषेधाचा आवाज देखील त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे आणि आम्ही एक आहोत हा जरी मेसेज त्यांच्यापर्यंत गेला तरी निश्चितपणे त्यांच्या पुढच्या या कारवाईला निश्चितपणे खंड पडू शकेल. या काळामध्ये देखील पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला असंच एकत्र राहायचंय, कारण आज वागळे उद्या सगळे आहेत अशा पद्धतीची भूमिका घेऊन ते सगळे सत्ताधारी पक्ष काम करतोय. तर या विरोधामध्ये जसं गुरबीर सिंगनी सांगितलं की आपल्याला ठोस भूमिका घ्यावं लागेल, निश्चितपणे घ्यावं लागेल आणि याच्यात काय भूमिका घ्यायची म्हणजे आपण नुसतंच म्हणतो ठोस भूमिका घ्यायला पाहिजे, पण काय भूमिका घ्यायला पाहिजे हे देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये ठरवावं लागेल. आणि मी आपल्या सगळ्या संघटनांना विरोध करेल की येत्या 4-8 दिवसामध्ये आपण एकत्र बसू आणि याच्यावर ठोस भूमिका अशी काय करता येईल, काय भूमिका घेता येईल, कशा पद्धतीने हे आपलं आंदोलन पुढे नेता येईल यावर देखील आपण विचार केला पाहिजे. विचार करूयात आणि पुढची दिशा आपण बघूयात. आज महाराष्ट्रामध्ये केवळ मुंबईतच ही सभा होते असं नाही, तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये मराठी पत्रकार परिषद असेल आणि बाकीच्या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून आंदोलनं होत आहेत. तिथल्या पोलिसांना निवेदनं दिली जात आहेत, कलेक्टरांना निवेदनं दिली जात आहेत आणि हा आवाज निश्चितपणे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत आज पोहोचलेला आहे. आणि यापुढे देखील निखिल वागळे यांच्या बरोबर आणि जे निर्भय बनवते जे सगळे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही सगळे निश्चितपणे आहोत आणि त्यांना कुठेही काही होणार नाही याच्यासाठी आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. मी परत एकदा सगळ्या संघटनांना मी धन्यवाद देतो. आपण एकत्र आलोत आणि आज निषेधाची भूमिका घेतली. वेगवेगळ्या संघटना आहेत, सामाजिक कार्यकर्ते येत आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी येत आहेत, त्या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपण संख्येने जरी आज कमी झालो जरी मागाशी सांगितल्याप्रमाणे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत म्हणजे त्यांच्यावर 800 लोक आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे आम्ही आहोत म्हणजे आमच्यावर 10,000 पत्रकार आहेत महाराष्ट्रातले. असेच सगळ्या प्रेस क्लब आणि बाकीच्या संघटनांचे आम्ही प्रतिनिधी म्हणून येते आहोत. सगळ्यांना काही आपण बोलवलं नाही. सगळ्यांना ज्यावेळेस आपण बोलवलं त्यावेळेस जेडेंच्या वेळेचा जो आपला मोर्चा होता त्यावेळेस आपली ताकद सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. आणि तशी जर वेळ आली असेल, येणार असेल तर निश्चितपणे सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आपण मुंबईत आणू शकतो आणि आमची ताकद दाखवू शकतो. परंतु ती वेळ येणार नाही अशी आपण याची अपेक्षा करूयात आणि पुढे अधिक एकत्रपणे अधिक सक्षमपणे ही चळवळ आपण पुढे नेऊयात एवढंच मी आपल्याला बोलतो. परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, सरकार एकजुटीचा विजय हो, सरकार एकजुटीचा विजय हो. अरे लिखेंगे लड़ेंगे, दादागिरी नहीं चलेगी, अरे लिखेंगे अरे लिखेंगे लिखेंगे लड़ेंगे, पत्रकार एकजुटीचा विजय हो, पत्रकार एकजुटीचा विजय हो, पत्रकारिता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, पत्रकारिता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, लिखेंगे लिखेंगे लड़ेंगे, पत्रकार एकजुटीचा विजय हो, पत्रकार एकजुटीचा विजय हो, पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांचा विजय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता के गलियारों से, इंकलाब के नारों से आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, निखिल वाकड़े आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, निखिल वाकड़े आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, निखिल वाकड़े आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद 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 अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद 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 अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. हम सब एक है, हम सब एक है. सरकार एकजुटीचा विजय हो, सरकार एकजुटीचा विजय हो, सरकार एकजुटीचा विजय हो. भाजपच्या गुंडगिरीचा विचार रखो, नहीं चलेगा नहीं चलेगा, विचार हो, सरकारच्या दडपशाही नहीं चलेगा नहीं चलेगा, पत्रकारों पे हमला नहीं चलेगा, नहीं चलेगा नहीं चलेगा, पत्रकारों पे हमला नहीं चलेगा, नहीं चलेगा नहीं चलेगा. आवाज दो
सरकार पुलिस को आगे करती है, पत्रकारों से डरती है। सरकार पुलिस को आगे करती है, जब जब सरकार पत्रकारों से डरती है, उसको आगे करती है। जब जब सरकार पत्रकारों से डरती है, उसको आगे करती है। संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है। मिनट बोलने का मौका दिया गया है। जैसा कि जो अटैक हुआ है निखिल वागले साहब पे, ये अटैक होना कोई नई बात नहीं है। इससे पहले भी उन पे तो वो अटैक और उनका चोरी दामन का साथ रहा है, कभी ऑफिस में, कभी ऑफिस से बाहर, कभी फील्ड पर, कभी कहीं भी। लेकिन ये आप समझ लीजिए कि वो निखिल वागले के ऊपर जो इस तरह से जो अटैक हुआ है, उन्होंने डटकर मुकाबला किया और हमेशा से करते चले आए हैं। उसकी सबसे बड़ी वजह ये रही है कि उनके साथ साथ पूरी हमारी कम्युनिटी, पूरी हमारी पत्रकार बिरादरी रही है। तो हमें भी जो है इस तरह के जो हमले होते हैं, आप देखिए कि महाराष्ट्र में इससे पहले भी जो है जो हमले हुए हैं पत्रकारों पे, और उसके अलावा जो ये बिल 2 मिनट में ये बातें ख़त्म करेंगे, सिर्फ मुझे बोलने के लिए कहा गया है। ठीक, तो इससे पहले भी जो अटैक हुए हैं, इसके पहले भी हम लोगों ने इसी तरह से एहतजाज किया, प्रोटेस्ट किया। देशमुख साहब ने जो है बिल जो है जो हमारे टाउन के लिए, हमारे सहयोग के लिए जो बिल बनाया गया था, जो किसी काम का नहीं है, उसे जलाने के लिए जो है इसके पहले भी प्रोटेस्ट किया गया, गिरफ्तारी हुई, जलाए भी। महाराष्ट्र के मुतैद जगहों पर, मतलब हर जगह पे, कलेक्ट्रेट ऑफिस पे, छोटे से अदना से और आला रिपोर्टर, हर एक ने अपने अपने तरीके से ये मुजाहरे, ये प्रोटेस्ट किए। तो मैं सिर्फ आपको यही कहूँगा कि वागले साहब के ऊपर जो अटैक हुआ है, ये कोई नई बात नहीं है, ये उन पे नहीं हुआ है, बल्कि हमारी पूरी बिरादरी पर हुआ है। तो ये हम सबको इसकी पुरजोर जो है मुखालफत करनी होगी, और इसके साथ साथ हम अपने अपने स्तर पे इसे जो है अपने तरीके से इसके खिलाफ जो है अपनी आवाज़ हमेशा बुलंद करते रहेंगे। हम सब एक हैं।